आज सर्वत्र श्रीरामनवमीचा उत्साह मोठ्या उत्साहाने आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या नाशिकच्या तपोवनभूमी या ठिकाणी आहेत। आपण जर बघितलं तर राज्यात सर्वात उंच असली रामांची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। जवळपास 71 फुटांची महाराष्ट्रातील एकमेव अशी उंच प्रभू श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी आहेत। खरं तर नाशिकला एक विशेष महत्त्व आहे आणि आपण जर बघितलं तर आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी जे ते नाशिककर गर्दी करत आहे। एकंदरीत जर बघितलं तर ज्यावेळी प्रभू श्रीराम वनवासामध्ये होते त्यावेळी त्यांनी याच तपोवनाच्या भूमीमध्ये वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे। आपण जर बघितलं तर रामायण काळामध्ये प्रभू श्रीरामांच्या नाशिकच्या दंडक अरण्यात आपला वनवास भोगला होता आणि ज्या तपोवन या ठिकाणी ते राहिले होते ते हेच तपोवनची भूमी आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील एकमेव अशी जवळपास 71 फुटांची उंच प्रभू श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। श्रीरामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी आता मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी येथे सकाळपासून रामभक्त गर्दी करत असल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर श्रीराम उद्यान या ठिकाणी तपोवनाच्या ठिकाणी आता संपूर्ण नाशिककर गर्दी करताना पाहायला मिळत आहे। विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नाशिकच्या तपोवन भूमीमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी रामभक्त आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, तपोवन, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।